नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रियदर्शी चॅरिटेबल सोसायटी द्वारा संचालित प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर काल जो भाग आपण बघितलं त्या भागावर प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातील ते या ठिकाणी दिलेलं आहे। जसं पहिला प्रश्न दिलं की योग्य जोड्या जुळवा। यामध्ये एका बाजूला जे आपण प्रवाळ बघतोय, प्रवाळ भित्तिका ज्याला आपण कोरल रीफ्स म्हणतोय, त्याचे प्रकार दिलेले आहेत आणि ते कुठं आढळतात ते ठिकाणं दिलेले आहेत दुसऱ्या बाजूला। मग ए मध्ये फ्रिंजिंग भित्तिका, बी मध्ये प्लॅटफॉर्म भित्तिका, सी मध्ये ॲटॉल भित्तिका, म्हणजेच फ्रिंजिंग कोरल रीफ, प्लॅटफॉर्म रीफ, ॲटॉल रीफ हे तीन दिलेले आहेत एका बाजूला। दुसऱ्या बाजूला ए मध्ये दिलेला आहे ठिकाणांमध्ये कच्छचे आखात, बी मध्ये दिलेला आहे लक्षद्वीप बेटे, सी मध्ये दिलेला आहे अंदमान व निकोबार बेटे आणि डी मध्ये दिलेला आहे पॉइंट कॅलेमॅन। याकरिता पर्याय दिलेले आहेत या ठिकाणी। पहिला ऑप्शन CAB, दुसरा ऑप्शन BAD, तिसरा ऑप्शन CBA, चौथा ऑप्शन DAB। तर या ठिकाणी काय असेल उत्तर? तर याचं उत्तर असेल A, CAB। कारण फ्रिंजिंग भित्तिका म्हटलं तर फ्रिंजिंग भित्तिका कुठे आढळतं? अंदमान आणि निकोबार बेटे। त्यानंतर मन्नारचे आखात, पार्क स्ट्रेट आपण म्हटलेलं होतं। आता दुसरं प्लॅटफॉर्म भित्तिका हे कुठं आढळतं? तर कच्छचे आखातामध्ये। आणि ॲटॉल रीफ म्हणजे ॲटॉल भित्तिका, प्रवाळ भित्तिका हे लक्षद्वीप बेटांमध्ये आढळतं। अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर असेल। त्यानंतर दुसरा प्रश्न विचारण्यात आलेला आहे प्रवाळ भित्तिका बाबत म्हणजे कोरल रीफ संबंधी खालील विधानांचा विचार करा। इथं जे 4 विधानं दिलेले आहेत त्या विधानांचा विचार करायचा आहे आणि शेवटी काय म्हटलंय? प्रवाळ भित्तिकांचे संवर्धन करण्यासाठी वरीलपैकी कोणती महत्त्वाची कारणे आहेत? प्रवाळ भित्तिकांचे संवर्धन करणे, त्यांचं रक्षण करणे याकरिता वर जे कारणं दिलेले आहेत म्हणजे हे जे 4 विधानं दिलेले आहेत त्यामधून सर्वाधिक महत्त्वाची कारणं कोणती आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे। तर पहिलं वाक्य दिलेलं आहे उष्णकटिबंधीय प्रदेशातील 1/4 म्हणजे 1/4 पेक्षा जास्त मत्स्य उत्पादन या परिसंस्थांमधून मिळतं। तर हा एक कारण आहे, बरोबर आहे। उष्णकटिबंधीय प्रदेशातील 1/4 पेक्षा जास्त मत्स्य उत्पादन या प्रवाळ भित्तिका च्या सानिध्यात आपल्याला दिसून येत आहे, म्हणजे या परिसंस्थापासून मिळतं, म्हणून त्यांचं संवर्धन होणे जास्त महत्त्वाचं आहे। तर बरोबर आहे पहिलं कारण। दुसरं सागरी परिसंस्थांच्या उत्पादकतेत महत्त्वाचा वाटा आहे, तर ते सुद्धा बरोबर आहे। त्यानंतर तिसरं जैवविविधता संपन्न परिसंस्था आहे, हा सुद्धा बरोबर आहे। आता चौथं औद्योगिक वापरासाठी प्रवाळे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि त्यामुळे त्यांचं संवर्धन करावं, हा या ठिकाणी योग्य कारण नाहीये संवर्धनाकरिता। मग पहिलं, दुसरं आणि तिसरं असे 3 जे कारण आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत आपल्याला प्रवाळ भित्तिकांचे संवर्धन रक्षण करण्याकरिता। मग 1, 2, 3 असलेला ऑप्शन काय? तर ए ऑप्शन हा त्याचं उत्तर असेल। त्यानंतर भारतामध्ये तिसरा प्रश्न दिलेला आहे भारतामध्ये प्लॅटफॉर्म प्रकारच्या प्रवाळ भित्तिका, प्लॅटफॉर्म प्रकारचे कोरल रीफ्स कुठे आढळतात? मग पहिलं मन्नारचे आखात, बी पार्क स्ट्रेट, सी कच्छचे आखात आणि लक्षद्वीप बेटे। तर इथं प्लॅटफॉर्म प्रकारचे प्रवाळ भित्तिका भारतामध्ये या कच्छच्या आखातामध्ये आढळतात असं कालच आपण सांगितलेलं होतं। त्यानंतरचा प्रश्न, चौथा प्रश्न, भारतामध्ये ॲटॉल प्रवाळ भित्तिका कुठे आढळतात? आता जे ॲटॉल कोरल रीफ्स आहेत ते भारतामध्ये कुठे आढळतात? तर लक्षद्वीप बेट समूहामध्ये असं आपण म्हटलेलं होतं। त्यानंतर 5वा प्रश्न इथं आलेला आहे की कोरल ब्लीचिंग ही समस्या निर्माण होण्यामागील
प्रमुख कारणे कोणती? लक्ष द्या, इथं प्रश्न आलेला आहे, कोरल ब्लीचिंग ही समस्या निर्माण होण्यामागील प्रमुख कारणे कोणती आहेत? तर पहिलं या ठिकाणी दिलेलं वाक्य, कारण वाढते सागरी प्रदूषण व तेल गळतीचे प्रसंग. बरोबर आहे, कारण त्यामुळे त्यांच्यावर एक प्रकारचं लेप तयार होतं असं काल बोललेलो होतो. त्यानंतर जागतिक तापमान वाढ, ते सुद्धा निश्चितच बरोबर आहे. त्यानंतर सागरीय आम्लीकरण, हा सुद्धा बरोबर आहे. या तिन्ही कारणामुळे कोरल ब्लीचिंग ही समस्या निर्माण होतं. मग इथं 1, 2 आणि 3 या तिन्ही वाक्य म्हणजे तिन्ही उत्तर असलेलं पर्याय कोणता आहे? तर ऑप्शन डी हा त्याचं उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न आलेला आहे, प्रवाळे हे सजीव खालीलपैकी कोणत्या वर्गातील आहे? प्रवाळे हे सजीव खालीलपैकी कोणत्या वर्गातील आहे? कोणत्या वर्गातील आहे? ऑप्शन दिलेला आहे. ऑप्शन ए शैवाल, शैवाल म्हणजेच अल्गी. ऑप्शन बी दिलेला आहे प्राणी, प्राणी म्हणजेच ॲनिमल्स. ऑप्शन सी दिलेला आहे वनस्पती, वनस्पती म्हणजेच प्लांट्स. आणि ऑप्शन डी दिलेला आहे प्लवंग, प्लवंग म्हणजेच प्लॅन्टन. तर प्रवाळे हे सजीव खालीलपैकी कोणत्या वर्गातील आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. तर ते कोणत्या वर्गातील येतील? प्राणी या वर्गातील आहे, म्हणून हा त्याचं उत्तर असेल. त्यानंतरचा प्रश्न आलेला आहे, प्रवाळ भित्तिका बनविणारे कोरल, प्रवाळ भित्तिका बनविणारे कोरल हे प्राणी कोणत्या प्राणी वर्गातील आहेत? हे प्राणी कोणत्या प्राणी वर्गातील आहेत? कोणत्या प्राणी वर्गातील आहे? ऑप्शन दिलेला आहे स्पॉन्ज, दुसरा ऑप्शन दिलेला आहे क्रस्टेसिया, तिसरा ऑप्शन दिलेला आहे सिलेंटराटा आणि चौथा ऑप्शन दिलेला आहे मोलुस्का. प्रश्न बघा, प्रवाळ भित्तिका बनविणारे कोरल्स हे प्राणी कोणत्या प्राणी वर्गातील आहेत? तर काल सांगितलं होतं सिलेंटराटा या प्राणी वर्गातील आहे. त्यानंतरचा प्रश्न या ठिकाणी, प्रवाळ भित्तिकांबाबत खालील विधानांचा विचार करा. प्रवाळ भित्तिकांबाबत खालील विधानांचा विचार करा. इथं विधान आलेलं आहे. पहिलं विधान, प्रवाळ भित्तिकांमधील केवळ प्रवाळ भित्तिकांमधील केवळ पृष्ठभागीय थरातील कोरल प्राणी, पृष्ठभागीय थरातील प्राणी जिवंत असतात,
जिवंत असतात. दुसरं वाक्य दिलेलं आहे, प्रवाळ 100 मीटर पेक्षा खोलीवर सागरी प्राण्यांमध्ये वाढतात. प्रवाळ 100 मीटर खोलीवर सागरी पाण्यामध्ये वाढतात. सागरी पाण्यामध्ये वाढतात. तिसरं दिलेलं आहे, उष्णकटिबंधीय प्रदेशातील सागरी मत्स्य उत्पादनातील 25% पेक्षा जास्त उत्पादन प्रवाळ भित्तिकापासून प्राप्त होतो. प्रवाळ भित्तिकांपासून प्राप्त होतो. यानंतर योग्य विधान, वरील विधानांमधून योग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. आता योग्य विधान कोणतं याकरिता ऑप्शन दिलेले आहेत. ए 1 आणि 2, बी ऑप्शन दिलेला आहे 2 आणि 3, सी ऑप्शन दिलेला आहे फक्त 1, डी ऑप्शन दिलेला आहे 1 आणि 3. या ठिकाणी लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला राज्यसेवेमध्ये या पद्धतीचे प्रश्न जर आले तर आपण जनरली कन्फ्यूज होतो, गोंधळतो. मग प्रश्न आलेला आहे, प्रवाळ भित्तिकांबाबत खालील विधानांचा विचार करा. कोरल रीफ संबंधी इथं काही वाक्य दिलेले आहेत, त्यामधून कोणते वाक्य बरोबर आहे ते आपल्याला ठरवायचं आहे. इथं पहिलं वाक्य दिलेलं आहे, प्रवाळ भित्तिकांमधील केवळ पृष्ठभागीय थरातील प्राणी जिवंत असतात. तर केवळ पृष्ठभागीय म्हणजेच वरच्या भागातील, जसं कोरल भित्तिका आहेत इथून इथपर्यंत कोरल्स आहेत, तर हा जो वरचे कोरल्स आहेत ते जिवंत असतात असं म्हटलेलं आहे. तर ते बरोबर आहे, कारण खालच्या कोरल मध्ये आपण काल म्हटलेलं होतं की ते मृत असतील. का मृत असतील, तर यापासून आलेला जो कॅल्शियम कार्बोनेट आहे तो या ठिकाणी जमा होतोय आणि त्यामुळे ते मृत पावतात असं काल आपण सांगितलेलं होतं. त्यामुळे हा जो पहिला आहे तो पहिलं वाक्य बरोबर आहे. आता दुसरं, प्रवाळ 100 मीटर खोलीवर सागरी पाण्यामध्ये वाढतात. तर हा या ठिकाणी चुकीचं आहे, कारण इथं 100 मीटर खोलीवर ते वाढू शकत नाहीत, कारण ते जास्तीत जास्त खोली किती 70 मीटर पर्यंतच वाढू शकतात असं आपण काल सांगितलेलं होतं. म्हणून हा वाक्य या ठिकाणी चुकीचं ठरतं. त्यानंतर तिसरं वाक्य दिलेलं आहे, उष्णकटिबंधीय प्रदेशातील सागरी मत्स्य उत्पादनातील 25% पेक्षा जास्त उत्पादन प्रवाळ भित्तिकांपासून प्राप्त होतो. तर तो बरोबर आहे. तर काही मुद्दे आपल्या म्हणजेच वाचनामध्ये आलेले असले नसले तर ते आपण अशा क्वेश्चन्स द्वारे सॉल्व्ह करू शकतोय. इथं उष्णकटिबंधीय प्रदेशातील सागरी मत्स्य उत्पादनातील 25% पेक्षा जास्त उत्पादन आपल्याला प्रवाळ भित्तिकांपासून प्राप्त होतो, हाही बरोबर आहे. मग पहिलं आणि तिसरं हे दोन वाक्य इथं बरोबर आहेत. तो ऑप्शन दिलेला आहे डी, म्हणून डी हा त्याचं उत्तर असेल. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघू आणि पुढे मग नवीन टॉपिक शिकूया. तर या भागावर विचारलं जाऊ शकतं असं प्रश्न, प्रवाळ वाढीसाठी
विशिष्ट अशा परिस्थितीची आवश्यकता असते. त्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा. विधान पहिलं दिलेलं आहे 23 ते 25 डिग्री सेल्सिअस हे सागरी पाण्याचे तापमान प्रवाळ वाढीसाठी अनुकूल असते. त्यानंतर दुसरं दिलेलं आहे खाड्यांप्रमाणे बदलती व अस्थिर क्षारता. खाड्यांप्रमाणे बदलती व अस्थिर क्षारता ज्याला आपण अनस्टेबल सॅलिनिटी म्हणतो. क्षारता म्हणजे सॅलिनिटी. त्यानंतर तिसरं स्वच्छ पाणी. चौथं 70 मीटर पर्यंत खोली. वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? ऑप्शन पहिलं 1, 3 आणि 4. ऑप्शन दुसरं 1, 2 आणि 3. ऑप्शन तिसरं 1 आणि 3. ऑप्शन चौथं 1, 2, 3 आणि 4. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारण्यात आलेला आहे. नीट लक्ष द्या. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रवाळ वाढीसाठी म्हणजे जे कोरल रीफ्स आहेत त्यांच्या वाढीसाठी विशिष्ट अशा परिस्थितीची आवश्यकता असते. त्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा. इथं 4 विधाने दिलेली आहेत. त्या विधानांमधून कोणती विधाने योग्य आहेत म्हणजेच योग्य विधानाची आपल्याला निवड करायची आहे. मग इथं पहिलं विधान दिलेलं आहे. स्टेटमेंट पहिलं आलेलं आहे 23 ते 25 डिग्री सेल्सिअस हे सागरी पाण्याचे तापमान प्रवाळ वाढीसाठी अनुकूल असते. तर हा बरोबर आहे. कालच आपण अभ्यासलेला आहे 23 ते 25 डिग्री सेल्सिअस हे सागरी पाण्याचे तापमान प्रवाळ वाढीसाठी अनुकूल असते. त्यानंतर दुसरं खाड्यांप्रमाणे बदलती व अस्थिर क्षारता अनस्टेबल सॅलिनिटी. हा या ठिकाणी चुकीचं ठरतं. कारण स्टेबल सॅलिनिटी असणं गरजेचं होतं प्रवाळांच्या वाढीसाठी. म्हणजे स्थिर क्षारता असावी असं आपण काल अभ्यासलेलं होतं. इथं अस्थिर म्हणजे अनस्टेबल सॅलिनिटी दिलेलं आहे. त्यामुळे हा या ठिकाणी चुकीचं ठरेल. त्यानंतर तिसरं स्वच्छ पाणी प्रवाळांच्या वाढीसाठी महत्त्वाचं बरोबर आहे. चौथं 70 मीटर पर्यंत खोलीमध्ये प्रवाळ वाढू शकतात तोही बरोबर आहे.
मग इथं बरोबर स्टेटमेंट, बरोबर विधानं कोणती? तर पहिलं, तिसरं आणि चौथं ऑप्शन कुठं दिलेलं आहे? पहिल्यामध्ये दिलेलं आहे. पहिलं, तिसरं आणि चौथं अशा पद्धतीने आपण या काल झालेल्या भागावर प्रश्न बघितलेले आहेत. त्यानंतर आज दुसरं भाग सुरू करतोय. पुढील भाग परिसंस्था आपण बघत होतो, इकोसिस्टम. तर त्या इकोसिस्टम मध्ये आपण काल कोरल रीफ्स बघितलेलं होतं. आता जलीय परिसंस्थाच आपलं सुरू आहे. जलीय परिसंस्था. एक्वाटिक इकोसिस्टम. आता जे जलीय परिसंस्था आहे, या जलीय परिसंस्थेचा विचार केला म्हणजेच काय नेमकं? तर पाण्यामध्ये ज्या परिसंस्था आढळतात त्या परिसंस्थांना आपण जलीय परिसंस्था असे म्हणतोय. मग जलीय परिसंस्था अंतर्गत आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे परिसंस्था अभ्यासायचं आहे? तर या ठिकाणी जलीय परिसंस्थेला अभ्यासाच्या सोयीसाठी आपण 3 परिसंस्थेमध्ये विभाजन करतोय, उपपरिसंस्थेमध्ये जलीय परिसंस्थेच्या. मग ते 3 परिसंस्था या ठिकाणी कुठले असतील? तर इथं पहिलं, दुसरं आणि तिसरं ते डायग्रामच्या माध्यमातून दर्शवू. जसं या ठिकाणी पहिली जलीय परिसंस्था ज्याला आपण फ्रेश वॉटर जलीय परिसंस्था म्हणतोय, फ्रेश वॉटर इकोसिस्टम म्हणजेच गोडे पाण्यातील परिसंस्था. गोडे पाण्यातील परिसंस्था. त्यानंतर दुसरी परिसंस्था ज्याला आपण मरीन इकोसिस्टम म्हणतोय. म्हणजेच काय? तर सागरी परिसंस्था. सागरी परिसंस्था. त्यानंतर तिसरं ज्याला आपण ट्रान्झिशनल इकोसिस्टम म्हणतोय. म्हणजे संक्रमणात्मक परिसंस्था. जलीय परिसंस्था अंतर्गत फ्रेश वॉटर इकोसिस्टम, मरीन इकोसिस्टम आणि ट्रान्झिशनल इकोसिस्टम अशा 3 परिसंस्था आपल्याला अभ्यासावं लागतं. मग यामध्ये गोड्या पाण्यातील परिसंस्था म्हटलं तर म्हणजेच गोड्या पाण्यात आढळणारे. आता गोड्या पाणी म्हटलं तर कुठे कुठे असतं फ्रेश वॉटर? नदी, नाले, तलाव, डबके या ठिकाणी जो विहिरी या ठिकाणी जो आपल्याला पाणी दिसून येत आहे, आढळत आहे आणि त्यामध्ये ज्या परिसंस्था आढळत आहेत त्यांना आपण जलीय गोडे पाण्यातील परिसंस्था असे म्हणतोय. मग गोडे पाण्यातील परिसंस्थेला परत 2 भागामध्ये आपल्याला विभाजन करावं लागतं. गोडे पाण्यातील परिसंस्था. मग गोडे पाण्यातील परिसंस्था म्हटलं तर गोडे पाणी कुठे कुठे असतं? काही जे स्रोत आहेत, पाण्याचे सोर्स आहेत ते वाहते स्रोत आहेत आणि काही काही थांबलेले स्थिर असलेले स्रोत आहेत. मग वाहते स्रोत कुठले? तर नदी, नाले वाहत असतात. पाण्याचे प्रवाह, वॉटर स्ट्रीम्स वाहते आहेत, ते वाहते झालेत. आणि दुसरं काय? तर थांबलेले स्थिर असलेले कुठले? डबकं झालं, तलाव झालेत, सरोवरे झालेत. ओके. मग या ठिकाणी जसं तलाव किंवा मोठा तलाव ज्याला आपण सरोवर म्हणूया, या ठिकाणी आपण जो पाणी बघतोय डॅम झालं. या डॅम्स मध्ये पाणी जो बघतोय तो पाणी थांबलेल्या अवस्थेतील म्हणजेच स्थिर अवस्थेतील असतं. मग असे 2 प्रकारे आपल्याला विभाजन करावं लागतं.
मग विभाजन करताना लोटिक आणि लेंटिक असे दोन प्रकार या ठिकाणी पडतं. मग लोटिक इकोसिस्टम आणि लेंटिक इकोसिस्टम. मग लोटिक इकोसिस्टम म्हणजेच काय, तर या ठिकाणी वाहते पाण्यातील परिसंस्था म्हणजेच लोटिक इकोसिस्टम. आणि लेंटिक इकोसिस्टम म्हणजेच काय, तर स्थिर पाण्यातील परिसंस्था. स्थिर पाण्यातील परिसंस्था म्हणजेच काय, तर लेंटिक परिसंस्था. इथं लोटिक आणि लेंटिक मध्ये कन्फ्यूज होऊ नये. लोटिक म्हणजेच काय, तर अशी परिसंस्था जी वाहते पाण्यामध्ये आढळतं. मग वाहते पाणी म्हटलं तर नदी, नाले, पाण्याचे प्रवाह, छोटे छोटे जे वॉटर स्ट्रीम्स असतात इत्यादी ठिकाणी आढळणारे, जसं ओढे म्हणू शकतोय आपण, ते वाहते पाण्यात त्यामध्ये जे परिसंस्था आपल्याला दिसून येतील म्हणजेच वाढणारे सजीव दिसून येतील ते आपण लोटिक अंतर्गत अनुभवतोय. कारण परिसंस्था म्हणजेच काय, तर जैविक आणि अजैविक या घटक जे असतात यांच्यातील आंतरक्रिया. जैविक घटक अजैविक घटकाच्या सानिध्यात आपलं जीवनक्रम व्यतीत करतं, ती झाली परिसंस्था. ती परिसंस्था कुठे आढळतं, तर या लोटिक मध्ये आणि लेंटिक मध्ये दोन्ही ठिकाणी, म्हणजेच फ्रेश वॉटर इकोसिस्टम मध्ये म्हणजेच ॲक्वाटिक इकोसिस्टम मध्ये, असा आपण अभ्यास करीत आहोत. तर फ्रेश वॉटर इकोसिस्टम म्हणजेच काय, गोड्या पाण्यातील जे परिसंस्था आहेत, गोड्या पाण्यामध्ये जे सजीव अजैविक पदार्थाच्या माध्यमात स्वतःचा जीवनक्रम व्यतीत करतात, असं आपण कुठे कुठे बघतोय, तर वाहते पाण्यामध्ये आणि स्थिर पाण्यामध्ये. मग वाहते पाण्यामध्ये ज्या परिसंस्था आढळतात ते लोटिक आणि जे स्थिर पाण्यामध्ये परिसंस्था आढळतात ते लेंटिक. मग वाहते पाण्यातील परिसंस्था मध्ये काय काय येऊ शकतं, वाहते पाणी म्हणजे कुठलं, नदी, नाले किंवा पाण्याचे प्रवाह इत्यादींना आपण काय म्हणतोय, वाहते पाणी म्हणतोय. तर या ठिकाणी लोटिक परिसंस्था. आणि स्थिर म्हणजेच काय, तर तलाव, डबके, सरोवरे इत्यादी. ओके, लेक असतील, डॅम्स असतील, पॉन्ड्स असतील, या ठिकाणी आढळणारे जे परिसंस्था आहेत ते लेंटिक अंतर्गत आपण अभ्यासतोय. आता मरीन इकोसिस्टम. मरीन इकोसिस्टम म्हणजेच काय, तर सागरी परिसंस्था झालं. आता सागरी परिसंस्थे अंतर्गत आपल्याला बाकीचं घटक अभ्यासायचंच आहे पुढे. इथं आपण ट्रान्झिशनल इकोसिस्टम काय आहे ते बघू. आता ट्रान्झिशनल इकोसिस्टम ज्याला आपण संक्रमणात्मक परिसंस्था म्हणतोय. मग संक्रमणात्मक परिसंस्था किंवा संक्रमणात्मक प्रदेश म्हणजेच काय हे आधी आपल्याला समजावं लागेल. या आधीच्या लेक्चर मध्ये आपण याविषयी डिस्कस ऑलरेडी केलेला आहे, तरी पुन्हा एकदा लक्ष द्या. जसं एक विशिष्ट प्रदेश आहे ज्याला आपण जंगल म्हणूया आणि दुसरा प्रदेश ज्याला आपण म्हणूया नदी, परिसंस्था आढळणार. आता नदी आणि जंगल या दोघांमधला जो प्रदेश आहे म्हणजेच तिथं काय, जंगलाचा भाग आणि नदीच्या काठावरचा भाग या दरम्यानचा जो प्रदेश आहे या ठिकाणी आपण संक्रमणात्मक प्रदेश आहे असं म्हणतोय. मग संक्रमणात्मक प्रदेश म्हणजेच काय, तर इथं दोघांना जोडण्याचा जो भाग आहे, नदी आणि जंगल जिथं एकत्र आलेले असतात तो भाग संक्रमणात्मक भाग. मग फक्त नदी आणि जंगलच नाही, असं विविध प्रकारचा भाग असतो. जसं सागर, समुद्र आलं आणि जमिनीचा भाग आला, हे दोन्ही एकत्र ठिकाणी ज्या ठिकाणी येऊन मिळतायत तो भाग संक्रमणात्मक म्हणतोय. तिथं जैवविविधता आढळतं, विविध प्रकारचे सजीव सृष्टी त्या ठिकाणी आपल्याला अनुभवास येतात, असं या आधीच्या लेक्चर मध्ये आपण एक्सप्लेन केलेलं होतं. मग संक्रमणात्मक परिसंस्था म्हटलं तर त्या अंतर्गत आपल्याला कशा कशाचा अभ्यास करावा लागतं, तर एस्च्युरी. इथं संक्रमणात्मक प्रदेश म्हटलं तर या ठिकाणी परत दोघांचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. पहिलं म्हणजेच काय, एस्च्युरीज म्हणजेच खाडी
ज्याला आपण खाडी म्हणतोय, त्यानंतर आपण वॉटरलँड ज्याला आपण वेटलँड्स म्हणतोय, खाडी आणि वेटलँड्स ज्याला दलदलीय प्रदेश असं म्हटलं जातं. आता इथं नीट लक्ष द्या, फ्रेश वॉटर इकोसिस्टम, मरीन इकोसिस्टम आणि ट्रान्झिशनल इकोसिस्टम हे जलीय परिसंस्थेला अभ्यासताना आपण 3 भाग पाडतोय जलीय परिसंस्थेचे. मग फ्रेश वॉटर इकोसिस्टम, मरीन इकोसिस्टम आणि ट्रान्झिशनल इकोसिस्टम या ठिकाणी असलेल्या पाण्यातील जी क्षारता आहे, सॅलिनिटी काय आहे, यानुसार आपल्याला प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. मग पाण्यातील क्षारता पीपीटीच्या थ्रू म्हणजेच पार्ट पर 1000 च्या थ्रू एककाने गणल्या जातं. जसं फ्रेश वॉटर इकोसिस्टम म्हटलं तर किती पीपीटी असतं, 5 पीपीटी असतं, पार्ट्स पर 1000. क्लिअर, इथं 5 पीपीटी. त्यानंतर मरीन इकोसिस्टम बघा, इथं आपण काय म्हणतोय, फ्रेश वॉटरची क्षारता सॅलिनिटी कमी असतं, आणि कमी असतं म्हणजे नेमकी किती असतं तर 5 पीपीटी असतं, 5 पीपीटी असतं. पीपीटी म्हणजेच काय, पार्ट्स पर 1000 हे असतं. त्यानंतर मरीन इकोसिस्टम. आता मरीन म्हटलं सागरी परिसंस्था, ज्या ठिकाणी समुद्र आहे त्या समुद्राची जी क्षारता असतं, सॅलिनिटी असतं, ते जास्त असतं. मग ते किती जास्त आहे तर किती पीपीटी आहे तर या ठिकाणी 35 पीपीटी असं आपण गृहीत धरूया. 35 पार्ट्स पर 1000 मरीन इकोसिस्टम. त्यानंतर ट्रान्झिशनल इकोसिस्टम. आता इथं फ्रेश वॉटर इकोसिस्टम आणि मरीन इकोसिस्टम ज्या ठिकाणी एकत्र आलेले असतात त्या भागामध्ये आपल्याला ट्रान्झिशनल इकोसिस्टम्स आढळतात, संक्रमणात्मक परिसंस्था आढळतात. मग त्या ठिकाणची क्षारता किती असेल, वॉटर सॅलिनिटी किती असेल तर ते 5 ते 35 पीपीटी च्या दरम्यान. म्हणून त्याचं उत्तर काय असेल, 5 ते 35 पीपीटी असं आपल्याला उत्तर द्यावं लागेल. तर हा भाग आता बघतोय पुढे. आता हा लोटिक आणि लेंटिक हा परत एक्सप्लेन करायची गरज आहे का? बरं, आतापर्यंत जो भाग सांगितलेला आहे सांगा, आतापर्यंतचा जो भाग बघितलेला आहे आपण तो भाग समजलेला आहे का? रिप्लाय द्या. क्लिअर, ओके. त्यानंतर आपण बघा लोटिक मध्ये नदी नाले पाण्याच्या प्रवाहामध्ये असणारे जे काय परिसंस्था आहेत त्या संबंधी. त्यानंतर आपण स्थिर पाण्यातील प्रश्न विचारण्यात येतात, स्थिर पाण्यातील ज्या परिसंस्था आहेत त्या स्थिर पाण्यातील परिसंस्थेवर. मग स्थिर पाण्यातील परिसंस्था म्हणजे लेंटिक परिसंस्था आता आपण पुढे बघू. लोटिक परिसंस्था म्हणजेच वाहत्या पाण्यातील परिसंस्था आणि लेंटिक परिसंस्था म्हणजेच स्थिर पाण्यातील परिसंस्था. जसं आत्ताच मी सांगितलं की लोटिक मध्ये नदी नाले आलेले आहेत, जे वाहते पाणी आहे त्या ठिकाणची परिसंस्था आपण म्हटलेलं होतं. मग इथं जसं आपण म्हटलं की लोटिक मध्ये ज्या परिसंस्था आढळतात त्या परिसंस्थांना जगताना दुसरं काही अडचणीचा भाग निर्माण होत नाही. परंतु कुठं जे नदी नाले आहेत, जे वाहते प्रवाह आहेत, त्या वाहत्या प्रवाहाचा जर विचार केला तर या काठावरचा जो पाणी आहे तो पाणी हा जास्त वेगवान असतं, जास्त वेगाने वाहत असतं. आणि हा जो मधल्या भागातील पाणी आहे हा तुलनेत थोडं हलकस स्थिर जाणवतं. लक्ष द्या काय सांगतोय,
काठावर आणि हा भाग जो आपण म्हणतोय तो जास्त वेगवान आढळतं. म्हणजे जो पाण्याचा प्रवाह आहे तो पाण्याचा प्रवाह या ठिकाणी जास्त आढळतं. परंतु तोही डिपेंड आहे की तो प्रदेश कसा आहे. जसं समतल प्रदेश असेल, फ्लॅट समांतर असलेला मैदानी प्रदेश असेल, मग त्या मैदानी प्रदेशामध्ये पाण्याचा जो प्रवाह आहे तो प्रवाह कमी वेगवान असतो. जर डोंगराळ भाग असेल, उतार भाग असेल, तर त्या ठिकाणी असलेला जो पाण्याचा प्रवाह आहे तो वेगात असतो, जास्त वेगात असतो. मग जास्त वेगात असलेल्या पाण्यामध्ये इकोसिस्टम्स हे कमी प्रमाणात आढळतील. कुणाच्या तुलनेत? तर कमी वेगवान पाण्याच्या तुलनेत. मग कमी वेगवान पाणी जे आपण म्हणूया म्हणजेच काय, तर मैदानावर वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या नद्यांच्या पात्रामध्ये आपल्याला इकोसिस्टम्स आढळतील. म्हणजेच अशा पात्रामध्ये आपल्याला मासे किंवा पाण्यातील जलचर आपल्याला आढळून येतील. तर इथं आपण असं म्हणू की जसं मी म्हटलं की मध्य भागामध्ये पाण्याचा प्रवाह हा थोडं कमी असतं तुलनेत या कडेवर किंवा काठावरील. ओके. मग या ठिकाणी परिसंस्था, आता उलट पण होऊ शकतं कधी कधी. त्या जमिनीची मांडणी कशी आहे, म्हणजे जमिनीचा भाग ज्याला आपण गाभ्याच म्हणजे पृष्ठभाग जो आपण म्हणतोय तो कसा आहे त्यावर पण डिपेंड असतं. परंतु इथं आपल्याला असं सांगावं लागतं की मध्य भागामध्ये आपल्याला जास्त जलचर आढळून येतात आणि हा जो काठावरील भाग आहे इथं पण जलचर आढळतात, परंतु या तुलनेत कमी. मोठ्या प्रकारचे जे मासे असतील ते मोठ्या प्रकारचे मासे या मध्य भागामध्ये आढळतील आणि काठावरही मासे आढळू शकतात, परंतु ते लहान छोटे छोटे जे डायरेक्ट प्रवाहामध्ये वाहू शकतात असे त्या ठिकाणी आढळू शकतात. तर उलट मातीमध्ये टिकून राहणारे जे प्राणी आहेत जसे खेकडे वगैरे जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला जास्त आढळतील तुलनेत कुठल्या मध्य भागापेक्षा. हे डिपेंड असतं. तर हे आपण लोटिक म्हणजे वाहत्या पाण्यातील परिसंस्थेसंबंधी म्हणू शकतो. त्यानंतर जसं लेंटिक परिसंस्था आहे, स्थिर पाण्यातील परिसंस्था. आता स्थिर पाण्यातील परिसंस्था म्हटलं या प्रकारचं, म्हणजे तलाव असेल, डबकं असेल, त्या ठिकाणी काय आहे ते. मग इथं जसं सुरुवातीचा हा जो भाग म्हणतोय इथून पाणी आलेलं आहे, ठीक आहे, हा पाणी आहे. मग इथं हा जो सुरुवातीचा भाग आहे हा सुरुवातीचा भाग याला आपण लेथरल म्हणतोय. दुसऱ्या कलरने घेऊ कन्फ्युजन टळावं म्हणून. ओके. त्यानंतर हा जो मध्य भाग आहे या मध्य भागामध्ये सुद्धा आपण म्हणतोय की हा जो वरचा जो भाग दिसून येतो हा इथून इथपर्यंतच आहे बघा. आता लिथरल, त्यानंतर दुसरं ज्याला आपण लिम्नेटिक म्हणूया. लिथरल झोन, लिम्नेटिक झोन, त्यानंतर प्रोफंडल झोन, आणि त्यानंतर शेवटी सर्वात खालचा जो भाग आहे याला आपण बेंथिक झोन म्हणतोय. झोन म्हणजेच प्रदेश. मग या लेंटिक परिसंस्थेचा जेव्हा आपण अभ्यास करतोय तर याचे पण आपण विभाजन करतो आहे अभ्यासाला सोयीस्कर व्हावं म्हणून. जसं पहिलं लिथरल, याला मराठीमध्ये पण लिथोरल झोन म्हणतो, लिथोरल प्रदेश. त्यानंतर दुसरं ज्याला लिम्नेटिक झोन, याला दुसरं नाव आले म्हणजे मराठीमध्ये लिम्नेटिक प्रदेश.
तिसरं प्रोफंडल झोन म्हणजेच इथं प्रोफंडल प्रदेश. आणि चौथा बेंथिक प्रदेश. ओके, तर लक्ष द्या इथं लिथरल झोन म्हणजेच काय तर काठावरील प्रदेश. जसा एखादा तलाव असेल तर त्या तलावाचा जो काठावरचा जो भाग आहे त्या भागाला आपण म्हणतोय लिथरल झोन. आणि या काठावर आपल्याला काही वनस्पत्या आढळतील. वनस्पत्यांचे मूळ या काठावरचा जो पृष्ठभाग आहे या काठावरील पृष्ठभागामध्ये रुतलेला आहे. म्हणजे लिथोरल प्रदेशामध्ये आपल्याला वनस्पती आढळून येतं आणि त्या वनस्पतीच्या सानिध्यामध्ये छोटे छोटे जे लहान आकारातील कीटक वर्गीय जे आपण म्हणूया कीटक झालेत किंवा खेकडे झालेत किंवा आपण म्हणू शकतो की मगरी वगैरे जर तलावाच्या ठिकाणी जर आढळत असले तर जनरली ते एस्चुरीजमध्ये खाड्यांमध्ये किंवा सागरामध्ये पाण्यामध्ये आढळून येतात. काही गोड्या पाण्यामध्ये पण आढळून येतील, नदींच्या काठावर वगैरे राहतात, नदीमध्ये सुद्धा राहतात. तर असं जर आपण म्हटलं की मगरी झाले, खेकडे झाले किंवा जे लहान आकारातील जे मासे असतात ते मासे या लिथोरल झोनमध्ये आपल्याला बघाव्यास मिळतात. आणि या ठिकाणी एक सर्वात महत्त्वाचं लक्षात असू द्या, या ठिकाणी आपण म्हणतोय की जे गवत किंवा जे पाणी जलचर वनस्पत्या आहेत त्या जलचर वनस्पत्या या ठिकाणी मुळासही आपल्याला दिसून येतील. तो आहे लिथोरल प्रदेश जो जवळपास 200 मीटर एवढ्या खोलीपर्यंतचा असू शकतं. बघा आता काल आपण प्रवाळांच्या वाढीसाठी म्हटलं की 70 मीटर पेक्षा जास्त खोलीमध्ये आपल्याला प्रवाळ भित्तिका आढळून येत नाही, परंतु या ठिकाणी लिथोरल प्रदेशामध्ये आपण 200 मीटरचा उल्लेख केलेला आहे. तलावांमध्ये तशी आता 200 मीटर खोली या ठिकाणी जेव्हा आपण गृहीत धरतोय तर जसं जसं आत जाईल तसं तसं वनस्पतींचं प्रमाण हा नाही सारखा होणार आहे. ओके, सुरुवातीला एकदम जमिनीच्या म्हणजेच लगतचा जो भाग आहे लिथोरल झोन या झोनमध्ये सुरुवातीला वनस्पती आढळतील, परंतु जसं जसं खोलात जाईल तसं तसं वनस्पतीचं प्रमाण कमी कमी होऊ लागेल. त्यानंतरचा जो भाग आहे ज्याला आपण लिम्नेटिक झोन म्हणतोय, हा लिम्नेटिक प्रदेश हा सुद्धा जवळपास 200 मीटर खोलीपर्यंतचा आहे. आता या ठिकाणी लिम्नेटिक मध्ये सूर्य किरणे हे सरळ रूपामध्ये पडत आहेत. सरळ रूपामध्ये म्हणजेच या लिम्नेटिक भागामध्ये सूर्य किरणे आपल्याला अनुभवास येतात, म्हणजेच प्रकाश असतं लिम्नेटिक झोन मध्ये. मग लिम्नेटिक झोन मध्ये ॲक्वाटिक्सचा जो प्रमाण आहे तो प्रमाण जास्त असतं. इतर मासे आणि इतर जलचर प्राणी या 200 मीटर खोलीपर्यंत आपल्याला आढळून येतं. त्यानंतर प्रोफंडल झोन. आता बघा या सर्वाधिक जसं आपण या एका तलावाचं किंवा या लेंटिक परिसंस्थेचा विचार करतोय, म्हणजे ते स्थिर पाणी असलेला प्रदेश आपण बघतोय. या ठिकाणी जो पाण्याचा वरचा भाग आहे ज्याला आपण लिम्नेटिक झोन म्हणतोय, त्या लिम्नेटिक झोनचा तापमान हा त्या खालील पाण्याच्या तापमानापेक्षा थोडंसं जास्त राहतं. जास्त राहण्यामागे कारण काय आहे तर हा भाग सूर्य किरणांच्या सानिध्यात आलेला भाग असतं, म्हणजेच प्रकाशाच्या डायरेक्ट सानिध्यात आलेला भाग असतं. म्हणून या ठिकाणचं तापमान हा इतर प्रदेशाच्या तुलनेत म्हणजे फंडामेंटल झोन किंवा बेंथिक झोन यांच्या तुलनेत जास्त आढळून येतं. मग या ठिकाणी इतर जे ॲक्वाटिक्स आहेत ते सगळे म्हणजे जलचर प्राणी जास्त प्रमाणात आपल्याला आढळून येतात. त्यानंतर प्रोफंडल झोन. आता प्रोफंडल झोन जे आहे म्हणजेच प्रोफंडल प्रदेश जे आहे ते प्रोफंडल प्रदेश या 200 मीटर खोलीच्या आत असतं. तो किती आत असेल हे डिपेंड असतं त्या लेंटिक म्हणजे लेंटिक जो प्रदेश आहे आणि त्या ठिकाणी सपोज आपण तलाव म्हटलं तर त्या तलावाची खोली किती आहे यावर डिपेंड असेल, परंतु तो 200 मीटर पेक्षा जास्त खोलीचा आपण गृहीत धरूया. 200 मीटरच्या आत असलेला प्रोफंडल.
या ठिकाणी तुलनेत नाही सारखं प्रकाश पोचतं. जसं आपण सागरी परिसंस्थेचा काल उल्लेख केलेला होतं, विचार केलेलं होतं, तिथं म्हटलेलं होतं की 70 मीटर खोलीपर्यंत प्रकाश सहजरित्या पोहोचतो. तिथून आत गेल्यानंतर प्रकाश कमी 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 होत जातो. 200 मीटर खोलीपर्यंत प्रकाश आपल्याला आढळून येईल, परंतु वरून जसं जसं आत जाऊ तसं तसं प्रकाश कमी कमी होत जाईल. मग 200 मीटरच्या आत गेलं तर प्रकाश अजिबातच नाही अशा स्वरूपामध्ये असेल. फक्त प्रोफेंडल मंडलाचा जो वरचा भाग आहे जवळपास 50 ते 60 मीटरच्या दरम्यानचं, त्या भागामध्ये हलकसं प्रकाश आपल्याला जाणवेल, परंतु त्या भागामध्ये आपण दुसरं काही असं स्पष्ट डोळ्याने बघू शकणार नाही. त्यानंतर म्हणजे परिस्थिती कशी असते, लाईट गेल्यानंतर आपल्या घरी रात्रीची वेळ आहे आणि रात्रीच्या वेळी जर लाईट गेलेली आहे, मग अशा वेळेस थोड्या वेळाने अंधाऱ्या खोलीमध्ये सुद्धा आपल्याला थोडंफार दिसू लागतं. हे तशा प्रकारची स्थिती या ठिकाणी आपल्याला 50 ते 60 मीटर या दरम्यान अनुभवास येतं. आणि त्याचा जो खालचा भाग आहे त्या खालच्या भागामध्ये पूर्णपणे अंधार असतं, कारण तिथं आता प्रकाश किरण अजिबातच पोचलेले नसतात असं म्हणणे सुद्धा उचित ठरतं. मग इथं जे मोठे जलचर आहेत, जसे मोठे मासे आपण म्हणूया, ते मोठे मासे या ठिकाणी काही कालावधीकरिता दिसून येतील. जनरली हा जो लिम्नेटिक झोन आहे हा अतिशय महत्वाचा आहे, कारण इथं बाकीचे एक्वाटिक म्हणजे जलचर, मग ते कीटक असतील, छोटे मासे असतील की बाकीचे सगळे जलचर प्राणी असतील, ते या लिम्नेटिक झोन मध्ये आपल्याला आढळून येईल. आणि त्यावर जगणारे जे द्वितीय भक्षक की तृतीय भक्षक असतील ते सुद्धा इथं आपल्याला आढळून येतील, परंतु ते विसाव्याकरिता या प्रोफेंडल झोनाचा वापर करतात. मग त्यानंतर प्रोफेंडल झोनच्या खाली ज्याला आपण बेंथिक झोन म्हणतोय. आता बेंथिक झोन हा ज्याला आपण तळ म्हणूया, तळभाग, खालचा भाग, सरफेस एरिया, पाण्याच्या खाली असलेला सरफेस एरिया, या तळाचा जो सर्व भाग आहे हा भाग आपण बेंथिक झोन म्हणतोय. मग एकंदरीत बघितलं तर हा जो लिथोरल झोन आहे हा सुद्धा बेंथिक झोनचाच भाग आपण म्हणतोय, कारण जो या पाण्याचा जो तळ आहे हा संपूर्ण तळ या बेंथिक झोन पासून, म्हणजे संपूर्ण तळाला आपण बेंथिक झोन असं म्हणतोय. परंतु इथं वनस्पती सरळ सरळ आपल्याला दिसून येतात, सहजरित्या आढळतात, आणि तो लगतचा म्हणजेच पाणी आणि जमीन या दरम्यानचा भाग आहे, म्हणून आपण त्याला लिथोरल झोन म्हटलेला आहे. मग आता बेंथिक झोन म्हटलं तर बेंथिक झोन हा तळभाग आहे. त्या तळभागामध्ये आपल्याला पाण्याचं जो तापमान आहे हा तापमान सर्वात कमी आढळतं सर्वप्रथम. मग पाण्याचं प्रमाण या ठिकाणी समजा याला आपण डबका म्हणूया किंवा तलाव म्हणतोय किंवा सरोवर म्हणतोय, तर यामध्ये पाण्याचं सर्वाधिक जास्त तापमान या 3 झोनच्या तुलनेत कोणत्या झोनमध्ये जास्त असेल, तर लिम्नेटिक झोनमध्ये पाण्याचं तापमान हा जास्त असेल इतर 2 झोनच्या तुलनेत. आणि सर्वाधिक कमी तापमान हा कोणत्या झोनचा असेल, तर बेंथिक झोनचं असेल. मग बेंथिक झोन मध्ये आपल्याला सजीव आढळतात काय, तर होय निश्चितच, परंतु अतिशय नाही सारखे. कारण सर्वाधिक जास्त जे सजीव आहेत एक्वाटिक जलचर ज्याला आपण म्हणू, ते या लिम्नेटिक झोन मध्ये, त्यानंतर त्यापेक्षा मोठे विसाव्याकरिता आपल्याला प्रोफंडल झोन मध्ये आढळतात, आणि बेंथिक मध्ये नाही सारखे. कधी काळी इथलेच सजीव खाली जर गेलेले असले तर तेवढ्या पुरता, परंतु वास्तव्य त्या ठिकाणी नसेल. बेंथिक झोन मध्ये या एक्वाटिक मधून सजीवांचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा ते मृत शरीर या ठिकाणी बेंथिक झोन मध्ये आपल्याला आढळून येतील. आणि बेंथिक झोन मध्ये मग त्या शरीरांवर विघटनाची क्रिया करणारे, डिकम्पोज करणारे
जे डिकम्पोजर्स असतात, ज्यांना आपण सूक्ष्मजीव म्हणतोय, विघटक म्हणतोय, ते जास्त प्रमाणात आढळतील, कारण इथं मृत शरीर आहे आणि त्यांना विघटन करण्याकरिता सूक्ष्मजीव आलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण लेंटिक परिसंस्था, स्थिर पाण्यातील परिसंस्था अभ्यासलेली आहे. तर हा भाग सर्वांना समजलेला आहे का? रिप्लाय द्या. रिप्लाय द्या. ओके, समजलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर खाऱ्या पाण्यातील आपण सागरी जीव संहती बघतोय. ओके. सागराची खोली जर आपण म्हटलं तर ते 3700 मीटर एवढं आपण गृहीत धरतोय. आता जनरली जसं आपण 3700 मीटर एवढी खोली गृहीत धरलं, एकूण पाणी पृथ्वीवरील म्हटलं तर ते 71% असतं. या 71% मध्ये ज्या परिसंस्था आढळतात त्या परिसंस्थेचा आपण या ठिकाणी विचार करतोय. तर मरीन इकोसिस्टम जे 3700 मीटर खोलीपर्यंत आपण या ठिकाणी गृहीत धरलेले आहे. ॲक्च्युली पॅसिफिक महासागरामध्ये जे मरीन ट्रेन्स आहे, मरीना, त्यांची खोली म्हणजे सर्वाधिक खोल बिंदू जो आहे, ज्याला आपण मरीना ट्रेन्स म्हणतोय, ते जवळपास 11,000 मीटर एवढे खोली आहे. परंतु ॲव्हरेजमध्ये सरासरी सागरी खोली जी आहे ती 3700 मीटर असं आपण गृहीत धरूया ॲव्हरेजमध्ये. मग आता प्रत्येक समुद्र किंवा महासागर त्यामध्ये काही ठिकाणी जास्त, काही ठिकाणी कमी प्रमाणात आढळतं. जसं आपण म्हटलं की खोलीचा भाग विचारात घेतलं तर खोली समुद्राची इथं जास्तीत जास्त म्हणजे त्यापेक्षा जास्त खोली नाही, तो बिंदू असतो 11,000 मीटर एवढ्या खोलीचा. परंतु इथं आपण सागरी पाण्यातील परिसंस्था बघतोय, म्हणजेच आपण ॲव्हरेज मध्ये जी खोली आहे समुद्राची त्या ॲव्हरेज खोलीचा इथं विचार करूया. म्हणून इथं 3700 मीटर एवढंच म्हटलेलं आहे. मग जसं आपण पहिल्या लेक्चरमध्ये म्हणजे अभ्यासलेलं होतं, पहिल्या लेक्चरमध्ये म्हटलेलं होतं की जे सजीव आहेत, कुठल्याही प्रकारचे जीव असू द्या, मग ते सजीव प्राणी हवेमध्ये असणारे असू द्या, पाण्यामध्ये असणारे असू द्या, की मातीवर जमिनीवर जगणारे असू द्या, हे सर्व उंचीनुसार जर विचार केला तर 9,000 मीटर एवढ्या उंचीपर्यंत आपल्याला सजीव आढळतं. त्याच पद्धतीने खोलीचा विचार केला तर 11,000 मीटर एवढ्या खोलीपर्यंत सजीव आढळतात, असं आपण पहिल्या लेक्चरमध्ये अभ्यास केलं होतं. आता उंचीनुसार या ठिकाणी 6 ते 7,000 मीटर पर्यंत उंचीपर्यंत, आणि इथं खोलीमध्ये म्हटलं तर 200 मीटर खोलीपर्यंत सजीवांचं प्रमाण जास्त असतं. या दरम्यान हा जमिनीचा पृष्ठभाग, या जमिनीच्या पृष्ठभागावर उंचीनुसार म्हटलं तर 6 ते 7,000 मीटर या उंचीपर्यंत सजीव जास्त आढळतात, म्हणजे विपुल प्रमाणात आढळतात. तर खोलीनुसार म्हटलं तर खोलीमध्ये 200 मीटर पर्यंत
200 मीटर खोलीपर्यंत आपल्याला सजीवांचं प्रमाण जास्त आढळतं. या उंचीनुसार 6000 ते 9000 वर जाऊ तसं सजीवांचं प्रमाण नगण्य स्वरूपात येतं नाही सारखं. तसंच या 200 पेक्षा खाली जाऊ तर तसंच नाही सारखं प्रमाण आपल्याला दिसून येतं. मग जेव्हा आपण सागरी पाण्यातील परिसंस्था म्हणतोय तर या सागरी पाण्यातील परिसंस्थेला अभ्यासताना परत आपल्याला एका डायग्रामची गरज पडत आहे. ओके, जसं हा पाणी आहे जमिनीचा भाग, तर या ठिकाणी आपण सरळ सरळ हा जो भाग आहे ज्या पर्यंत हा इथून इथपर्यंतचा जो भाग आहे ना, हा भाग हा संपूर्ण पाण्याचा भाग आहे. क्लिअर? इथून इथपर्यंत हा जो दिसून येत आहे इथं सर्वत्र आपल्याला पाणी आढळतं असं म्हणूया. सागर आहे, समुद्र आहे, महासागर असेल म्हणजेच सागरी परिसंस्थेचा भाग, इथं पाणी आहे. या पाण्यामध्ये ज्या भूपृष्ठालगतचा जो भाग आहे या भागाला आपण म्हणतोय इंटरटायडियल झोन. इंटरटायडियल झोन. त्यानंतर दुसरा भाग या ठिकाणी हा इथून इथपर्यंत. इथं खोली जास्त तर आहे परंतु त्या खोलीचा जर विचार केला समुद्राच्या आतमध्ये गेल्यानंतरच्या खोलीपेक्षा कमी आहे. मग हा जो भाग आहे याला आपण नेर्टिक झोन म्हणतोय. हा भाग नेर्टिक झोन. त्यानंतर इथं हा जो भाग दिसतोय हा भाग सरळ सरळ आपण इथून इथपर्यंतचा भाग म्हणूया. या भागाला म्हणतात पेलॅजिक. पेलॅजिक झोन. ओके, आता या पेलॅजिक झोनचे पण प्रकार पडतात, आपण पुढे अभ्यासणारच आहोत. हा झाला पेलॅजिक झोन. आणि त्यानंतर आता हा इथला भाग, आता थोड्या वेळापूर्वी जसं सांगितलं होतं तळभाग ज्याला आपण बेंथिक म्हटलेलं होतं. बेंथिक झोन. आणि त्यानंतर हा ज्याला आपण हायडल झोन म्हणतोय, सर्वात जो ट्रेन्स असलेला भाग असतो की नाही, गर्त, मरीना गर्त जे सर्वात खोल आहे इथं. तर हे जसं या ठिकाणी हा जो सर्वाधिक खोल काहीच ठिकाणी आपल्याला ट्रेनचा भाग गर्त आपल्याला आढळून येतो तो हायडल. अशा पद्धतीने आपण मरीन इकोसिस्टम बघत आहोत. तर इथं प्रदेशानुसार आपण विभाजन केलेलं आहे. पाण्याचा जो भूभाग आहे, जो विशिष्ट भाग आहे त्या भागाला आपण नाव दिलेलं आहे. जसं सुरुवातीचा इंटरटायडल म्हणजेच भरती ओहोटीचा प्रदेश, त्यानंतर नेर्टिक प्रदेश, त्यानंतर पेलॅजिक प्रदेश हा, त्यानंतर बेंथिक प्रदेश, त्यानंतर हायडल प्रदेश हा. तर अशा पद्धतीने विभाजन करतोय. आणि या विभाजनानुसार कोणत्या म्हणजे यांची खोली किती असेल, त्या ठिकाणी तापमानामध्ये काय परिणाम दिसून येतं, तिथं कोणत्या प्रकारचे सजीव वाढतात आणि या सर्व भागावर प्रश्न कसे विचारण्यात येतात असं आपण एक एक टप्प्याटप्प्याने आता अभ्यासणार आहोत, परंतु पुढच्या लेक्चरमध्ये. ओके, तर धन्यवाद.